तुम्ही इतकं भरभरून बोलताय. आपण आता ॲक्च्युली असं गृहीत धरतोय की प्रेक्षक जे आपल्याला आता सध्या बघतायत, बऱ्याचदा असं होतं की पुस्तक हातात येतं, आपण चाळतो, आयदर ते छान आहे, वाईट आहे, मला आवडलं, नाही आवडलं, इथपर्यंत आपण सीमित राहतो. पण त्याच्या मागची ही जी प्रोसेस आहे आणि लेखक आहे, लेखकाला आपण एक फुल टाईम प्रोफेशन म्हणून आजपर्यंत आपण फारसं, खास करून मराठीत आणि फारसं बघत नाही. कारण ते शक्यही तुम्ही नाही मात्र आपल्याकडे. लेखकाला फक्त लेखनावर जगणं शक्य नाही आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये शक्य आहे ते, पण मराठीत हा, नाही. म्हणजे दुर्दैवाने तेही म्हणायला लागेल. मग असं असताना तुम्ही इतकी सगळी प्रोफेशन्स एका सायमल्टेनियसली सांभाळता असं म्हणायला हरकत नाहीये, आणि खूप वर्षाचं सातत्यानं तुम्ही या गोष्टींमध्ये किंवा या प्रोसेसमध्ये आहात. याचं खरंच एखादं कमर्शियल मॉडेल होऊ शकतं का, बनू शकतं का पुस्तकाचं आपण? एक्झॅक्टली, म्हणजे मी लेखक आहे आणि मी त्याचं कमर्शियल मॉडेल काही डेव्हलप करू शकतो का? जसं तुम्ही सांगितलं की एखादा लेखक जर इतकी इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये देत असेल तर त्याचं प्रोफेशनल मॉडेल कसं तयार करू शकेल? आणि दुसरी एक महत्त्वाची, जर त्याच्यामध्ये पैसा मिळत नसेल तर ते करायचं का? बरोबर आहे. त्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे नुसतं पुस्तक काढणं, हे म्हणजे आता मॅजेस्टिक मोठं प्रकाशन आहे, राजहंससारखं प्रकाशन आहे, अक्षर प्रकाशन आहे, पण तरीसुद्धा प्रकाशन व्यवसाय हा खूप प्रॉफिटेबल व्यवसाय आहे असं मला वाटत नाही. म्हणजे नाहीच आहे. ह्याचं एक साधं कारण म्हणजे पुस्तकाची जी किंमत असते त्याच्यात 40% भाग हा विक्रेता घेतो. म्हणजे 40% कमिशन विक्रेता घेतो. एवढं मोठं कमिशन फार कमी व्यवसायांमध्ये मिळत असेल. म्हणजे मी 100 रुपयाचं पुस्तक विकलं, हे घेतलं तर मला 60 रुपये, बेसिकच 60 रुपये मिळणार असतात. त्याच्यात माझा प्रोडक्शनचा खर्च असतो, लेखकाचं हे असतं, रॉयल्टी असते 10% 15% जी काय असेल ती पुस्तकाच्या किमतीवरची, म्हणजे ती 100 रुपयावरची असते, मला जरी 60च रुपये मिळणार असतील तरी. तर हे सगळं, आणि पुन्हा मग बाकीचं डिस्ट्रीब्युशन असेल किंवा काय असेल, लगेच पैसे मिळत नाहीत. सो हे काही फार सोपा व्यवसाय नाही आहे हा प्रकाशकाच्या दृष्टीने. लेखकाला त्या मानाने त्याच्यात फारसं काही करायचं नसतं, त्याला फक्त नंतर रॉयल्टी घ्यायची असते. तर एखादा लेखकच म्हणाला मीच प्रकाशक, माझंच पुस्तक मी काढतो, तर गोष्ट वेगळी, पण मग ते तो स्वतःच्या पैसे घालून काढतो. पण अदरवाईज जर प्रकाशकाकडे जायचं असेल तर लेखकासाठी बिझनेस मॉडेल असायची गरज नाही आहे, ती प्रकाशकासाठी असायला पाहिजे ते.